सोलापूर शहरामध्ये मोठा पाऊस पडल्यामुळे जी शेळगी नाला आहे त्या शेळगी नाल्याला प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये पावसाचं पाणी आल्यामुळे जी नागरी वस्तीमध्ये घुसण्यात आलेलं आहे, जेणेकरून नागरी वस्तीमध्ये घुसण्याचं कारण म्हणजे महानगरपालिकेच्या माध्यमातून जी शेळगी नाला आहे त्या शेळगी नाल्याला ज्या ठिकाणी सोयीनुसार त्या ठिकाणी दाबलं गेलेलं आहे, ज्या लोकांनी हे डेव्हलप करण्यासाठी जमिनी घेतलेल्या आहेत। त्याचं मुख्य कारण म्हणजे जे जुना कारंबा नाक्याच्या म्हणजे मशानभूमीच्या बाजूला असणारा जो पूल आहे, जो शेळगी नाल्यावरचा, ते पूल बांधत असताना यावेळेला आजूबाजूला जी मातीचे ढिगारे जे होते मुरमाचे म्हणजे मोठ्या प्रमाणात त्याचं सपाटीकरण आणि रुंदीकरण खोलीकरण न केल्यामुळं आज प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये नवीन पूल बांधूनसुद्धा लोकांची गैरसोय या ठिकाणी का झाली। जवळजवळ या पुलापासून एक 100 फूट पाणी लांब पसरलं होतं आणि पलीकडनं सुद्धा पसरलं होतं। सोलापूर महानगरपालिकेचे सन्माननीय आयुक्त साहेबांना आम्ही मागे पाणी जेव्हा विपर्गाचं पाणी सोडलं होतं त्याच वेळेला आम्ही सांगितलं होतं की ह्या परिसरामध्ये जोपर्यंत नाले साफ होणार नाहीत व्यवस्थित तोपर्यंत पाणी व्यवस्थित जाणार नाही। नाले न साफ झाल्यामुळं पाणी हे स्प्रिट होतं आणि आजूबाजूच्या लोकवस्तीमध्ये शिरतं। तर ह्याच्यावर ठोस धोरण या ठिकाणी महानगरपालिकेनं घेतलं पाहिजे, कारण का ही या वर्षीची समस्या नाही, ही पावसाळ्याच्या वेळेला अशा पद्धतीच्या समस्या दरवर्षी या ठिकाणी भेडसावतात। परंतु या बारीचा मोठा पाऊस असल्यामुळे आता ही जी खुल्ली रिकामी जागा दिसत आहे इथं लोकवस्तीच होणार आहे, भविष्यामध्ये सगळे लेआउट वगैरे पाडलेले आहेत, तर इथं सुद्धा पाणी या ठिकाणी शिरू शकतं। म्हणून सोलापूर शहरामधून जो शेळगी नाला आलेला आहे त्या शेळगी नाल्याचा DPR तयार करून तो नाला बंदिस्त करून कशा पद्धतीनं पाणी बाहेर पडणार नाही अशा पद्धतीचा कायमस्वरूपी प्लॅन सोलापूर महानगरपालिकेच्या आयुक्तांनी जे शासनाकडे सादर केला पाहिजे अशा आमची मागणी आहे। जयेश दर्बी कलेक्शन कॉटन, लिनन यासह अनेक ब्रँडेड कंपन्यांच्या सुटिंग शर्टिंगसाठी जयेश दर्बी कलेक्शन, 7 रस्ता मोदी पंकाविहिरी जवळ सोलापूर।